नमस्कार मंडळी, शुभ संध्याकाळ. संध्याकाळचे वाजलेले आहेत 5:30 आणि अजून पण सूर्यास्त झालेला नाही आहे. लवकर ॲक्च्युली आता उशिरा होतो काय सूर्यास्त? उशिरा होतो सूर्यास्त? होय काय? दिवस मोठा त्यामुळं कसं आहे लवकर सूर्यास्त होत नाही. आणि संध्याकाळच्या वेळी मी आहे आपल्या घराच्या पाठच्या बाजूस. मस्त वातावरण आहे. वाटी बघता इकडे काजूचं झाड आहे. यावर्षी काजू आपले काही लागले नाहीत एवढे, का माहिती नाही, गावामध्येच काजू लागलेले नाही आहेत. हा घराच्या पाठचा नजारा, सूर्योदय बघ कसे मस्त दिसत आहेत. अजून वेळ आहे, एक अर्धा तास तरी आहे सूर्यास्त व्हायला. आणि आता कवल तोडणे झाले त्यामुळे गावाला अशी झाडं थोडीशी तुम्हाला बोथट दिसतील. कवल तोडणे झाल्यानंतर ह्याला मस्त पालवी येते. आता पालवी येईल थोड्या दिवसांमध्ये. इकडे शेतामध्ये बघताय सगळी तयारी झालेली आहे भाजावळची. समोर आहे ही पाथेरी, जो पानं आणि सगळं पाथेरा असतो ते हे. या साईडला बघताय कवळ आहे. इकडे ही गोवरी म्हणजे शेण, आणि इकडे गवत, आणि या साईडला हे प्रॉपर कवल जे जंगलातून तोडून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ते आणलं जातं. आणि इकडे आपली ही लाकडं आहेत. सध्या मे महिन्यापर्यंत इकडे ह्याच्यामध्ये मलकंड्यांमध्ये असणार, नंतर ते खोपीमध्ये जाईल. आणि इकडे ही आपली गोधडी, गंग्याचं वगैरे घर, आणि हा पूर्ण नजारा आसतवाडीचा. इकडे बंटीचं घर इकडे या फणसाच्या पाठीमागे आहे. ते समोर जो कोपरा दिसतोय ना तो बंटीचं घर. त्यानंतर इकडे ही पूर्ण आसतवाडी, आपले सभागृह आणि हा पूर्ण परिसर. इकडे वरती सुभाषबाबांचं घर आणि त्याच्या बाजूला रामाजाचं दुकान. तर हा पूर्ण गावचा आपला नजारा. इकडे बघताय डांब्याने एकदम असं जे आपलं शेवग्याचं झाड आहे ना ते असं खाली आलं आहे. त्याला लोड घेता येत नाही एवढं मोठं. त्याच्यातच ही फांदी तुटली बघा. वरची फांदी होती ती तुटलेली आहे. आणि अजून पण बऱ्याच शेंगा आहेत ह्या बघा. गावात मला वाटतं सगळ्यांच्या घरात 1-2 शेंगा तरी आमच्या या शेवग्याच्या पोचतात. आणि अजून पण फुलं येत आहेत. ही बघा या साईडला फुलं अजून आहेत, त्यामुळे शेंगा इकडे धरतील. पण काजूला काय काजू धरत नाही आहेत. ती इकडे त्या कोपऱ्याला जर वरती बघाल ना तिकडे, तर आत्ता काजू धरायला सुरुवात झाली. म्हणजे मला वाटतं होळीला नाही तरी मे महिन्यामध्ये आपल्याला काजू खायला मिळतील. काय करते आई? सफाई करते बाबा. सफाई त्यात खणूया मा आहे ना. तर आज आपल्याला रताळीचा वंडा खाणायचा आहे. रताळीचा वंडा आपल्याला 2 वेळा रताळी देऊन जातो, आणि ते तुम्ही दर व्हिडिओमध्ये बघता. 6-6 महिन्याने रताळी आपल्याला मिळतात. तर हा घराच्या पाठचा परिसर आहे इकडे. तर शेवग्याच्या झाडाच्या बाजूलाच आहे ना इकडे रताळीचा वंडा आहे, तो आज आपल्याला खाणायचा आहे. तर हा पूर्ण आहे रताळीचा वंडा. ते रताळा आहे केवढंच आहे ते? बटाटा बघू. बटाटा गेल्या वेळेस काय गाजर बिजर सगळं भेटलेलं, यावेळेस पहिलाच बटाटा भेटलाय. बघूया अजून खाणायचं आहे. पाणी चांगलं भेटलंय, ओलं आहेत अजून. तर ही गावाकडची आईची मेहनत म्हणून आपल्या रताळी काय खायला मिळतं. हा तिथं पण एक आहे. अरे वा, सुरुवात चांगली झाली आहे यावेळीची. हे बघा सुरुवात चांगली आहेत, आणि चांगली आहेत रताळी अजून. ती काय म्हणतात त्याला? नाही तर काहीतरी बोलतात ना शब्द, गाढावतात म्हणजे रताळी खराब व्हायला सुरुवात होते. तर तसं काही झालेलं नाही आहे यावेळेस. रताळी अजून तरी चांगली आहेत. हे बघा संध्याकाळ झाली तरी अजून कोंबड्यांना घरी नाही यायचं आहे. ते बघा मस्त एकदम निवांत चरतायत. इकडे हा अन्नाचा कोंबडा आहे, इकडे आपला बाळू, इकडे ही कोंबडी आहे, तिचं एकच पिल्लू आहे. आणि तिकडे एक तलंग आहे त्या साईडला. तर हा पूर्ण वंडा जरा खणून घेऊया, बघूया किती रताळी मिळतात ते. कन्या पिकलेत का पेरू? मग काय करतोस पेरूच्या झाडावर? बघ पिकले असतील. पेरूचं झाड शक्यतो आपल्या गावाला आहे ना सगळ्यांच्या घराचे ते एखादं तरी पेरूचं झाड असतं. आपले ते पेरू आता सध्या पिकलेले नाही आहेत. इकडे खाली अन्नाचं घर, तर तिकडे करण्यास आता पेरू शकतोय. इकडे बघताय हे बघा, ही 2 आहेत ती लाल रताळी आहेत, इकडे ही पांढरी आहेत.
ही आपली भिसरी कोंबडी. हे मोठं आहे. अशी तरी कशी भेटली ना जरा अशी मोठी मोठी की कसं बरं. आणि या पट्ट्याला जास्त मिळतं, इकडे मिळत नाही. इकडे माती कशी थोडी ही आहे ना, खोलवर नाही जात ना. इथं आपण ती रोवतो आहे तिथं आहेत. रताळी शक्यतो वरचेवर असतात, एकदम काय अशी तळाला जात नाहीत ती. तेवढं तिथं एक दिसतंय पांढरं. दिसतंय का तुम्हाला? हां तेच गेलंय बऱ्यापैकी खाली वाटतं. मिळतात रताळे आपल्याला. तिथे असेल तळा त्या वेल पकडून ना खाणायचं, म्हणजे कसं तर खाली असतं रताळं. आलं जे अद्रक असतं ना ते अशा प्रकारे धरतं छोटं. ही जुनी पेटी आहे, खराब झाली आता. पेटीवर सगळंच ठेवतोय आपण रताळी. आणि इकडे आता माती मस्त भुसभुशीत झाली आहे ना. एवढा कुठं तुटला म्हणजे लागला होता ना. थोडं दिवस राहिलं असतं तर लागलं असतं चांगला. सगळं सांभाळावं लागतं ना सगळ्यांना. हुंदीर आहे, कोंबडी आहे, सगळ्यांना सांभाळून नंतर मग काय हातात वाचतं ते वाचतं. पण ठीक आहे, तर काय तुटतंय कटक. त्या कोपऱ्यातच आता काय असलं तर जराच, नाही तर काय नाही. गाडी नाही झाली यावेळेस. तो मोठा आहे. हा बघ चौकट येईल वाटतं आपण पण. हे बघ एवढी तरी भेटली पाहिजेत. कशी ही छोटी झाली. मोठं आहे, बाजून चांगलं जरा खाण्याला लागेल. हे वाटतं आजच्या रताळीतलं सगळ्यात मोठं रताळ हाय वाटतं का? हाय वाटतं आहे. बटाटाच आहे छोटासा, जरा जाड आहे, खाली नाही आहे तो, तेवढंच आहे. खाली आहे. होय तिकडे पर्यंत गेलाय ते. इंटरेस्टिंग आहे काहीतरी हे. ही पाला कशी धावली. तर आता याच्या कामासाठी ही शीग आहे, तिचा वापर करूया. कारण रताळ असं वाटतंय खाली गेलंय. हे ह्याच्या वरक्यासारखं झालंय नाही मोठं. हां बघ हे चालू आलं. अशी रेगली ना की म्हणजे रताळी मग थोडीफार जरी भेटली तरी बस झाली. एक खराब व्हायला आलेला आता. हे बघा ही अशी तुम्हाला दिसतंय थोडं कीड लागल्यासारखं. मग ही रताळी जास्त दिवस राहिली ना की मग ती अशी होतात. हे चांगलं आहे पण थोडं आता कीड लागायला सुरुवात झालेली. बघ तिथे काय आता खराब झालं ते वाटतं. नाही खराब झालं. हे बघा जास्त आपण हे जरी केलं ना, हे अशीच ठेवशील का पुरण? असंच ठेव. हे राहू दे, ठेवतो इथं बाजूला. जास्त दिवस झाले मग असे प्रॉब्लेम होतात, तर आता असे खराब होतात. केवढं रताळ मोठे रताळे आहेत.
या. हो. ए चला घरी चला. जेव्हा जातील हा 7 वाजले. घरी नाही जायचं तुम्हाला? ए बिसऱ्या चल घरी. ही पंगत पहिली जायला हवे. नाही काय त्याच्यानंतर ठीक आहे. सूर्यास्त दिसतोय का तुम्हाला? रताळी खांता खांता सूर्यास्त झालाय. म्हणजे अर्धा सूर्य तर गेलेला आहे. आता एक 2-3 मिनिटामध्ये पूर्ण सूर्यास्त होऊन जाईल. मस्त वातावरण झालंय बघा. क्लायमेट एक नंबर. जेव्हा सूर्यास्त होतो ना तेव्हा वातावरणच भारी असतं इकडचं. तो बघा झाला सूर्यास्त. आणि सूर्यास्त झाल्यानंतर वरती आहे ना जी रंगांची छटा असते ना एक नंबर. पाहायला जाम भारी वाटतं. आईने आणले रताळी. तर आज आपल्याला एवढी रताळी मिळाली. ही चाळण भरूनच मिळतात वाटतं. हां त्याच्याहून जास्त नाही मिळत. म्हणजे हा जो वंडा आहे तर या वंड्याची खासियत एवढीच आहे. म्हणजे एवढीच रताळी तुम्हाला मिळणार. तरी पण ठीक आहेत. कसं आहे खायला तरी रताळी मिळाली. नाही तर बऱ्याच वेळा काय होतं की रताळी मिळतच नाहीत. आणि हे सगळं कसं आहे शेवटी नशिबाचा खेळ आहे. आपण मेहनत करत राहायची. मस्त फळ मिळतं कधी कधी नाही मिळत. ठीक आहे चला रताळी झालेली आहेत. आई हे काय ठेवलं आहेस? अच्छा तुरी. हां ओके. लांबून मला काहीतरी वेगळंच वाटलं. या बघा या तुरी आता आईने अशा सुकशी ठेवल्यात. जेवढे सुकणार ना तशा ते जे त्याच्या हे आहेत ना शेंगा त्या फुटतात आणि मग त्यातली तुरी बाहेर येते. आणि मग त्याची डाळ किंवा त्या तुरी अशाच आपण ठेवू शकतो नेक्स्ट टाईम भाजीला. इकडे बोडांगली ओरडतात. आता तुम्हाला झाडं बघा सगळीकडं बोथट झाडं दिसतील. म्हणजे झाडांना पानच नाही आहेत. कारण त्याच्या फांद्या ना तोडल्या जातात भाजावळसाठी वापर करायला. आणि त्याचा फायदा असा होतो की त्याला आता नवीन पाळवी येईल. काही काही ठिकाणी जर तुम्हाला लाईव्हमध्ये दाखवायचं झालं ना तर तिकडं समोर बघा त्या झाडाला पालवी दिसत असेल तुम्हाला. अदरवाईज हा आंब्याचं झाड बघा. आंब्याच्या झाडाला बाजूने जी पानं दिसत आहेत ना ती आता नवीन पालवी आली. नवीन पालवी आली की झाड पण नंतर मग असं टुमदार दिसेल. भारी एकदम. ते बोडांगलं बसलंय वरती टोकाला. बुलबुल पक्षी. गावाला आलो ना मंडळी की रताळी म्हणा बोरक्यान म्हणा करिंदे म्हणजे जी कंदमुळाचे प्रकार आहेत तर ते आपल्याला नेहमी खायला मिळतात. कारण शेवटी आई गावाला असते. ॲक्च्युली आईला मुंबईला जास्त जमत नाही त्यामुळे ती गावीच असते. मग मीच वरचेवर येतो. आणि मी वरचेवर येतो त्यामुळे काय होतं की मला पण गावी राहायला आवडतंच आणि आईला पण बरं वाटतं. कारण कसं आहे शेवटी लेकरू किती पण लांब गेलं ना तरी आई वडील असतात ना त्यांना ती जवळच नेहमी पाहिजे असतात. पण आपण कसं पोटापाण्याचा प्रश्न म्हणून नेहमी नाही राहता येत तिथे. आणि माझं ऑफिशियल काम कसं आहे माहीत आहे का गावाला नाही होत. कारण गावाला नेटवर्क आहे बऱ्यापैकी आमच्याकडे ठीक आहे. पण तरीसुद्धा जे काम मुंबईला होतात ऑफिसमध्ये ते इकडे होत नाहीत. त्यामुळं मग जावं लागतं मुंबईला हळूहळू. यावेळी जरा मोठी सुट्टी घेऊन आलो आहे. तर महाशिवरात्री वगैरे करून मग आपण जाणार आहे. आणि त्याच्यानंतर मग होळीसाठी जेव्हा येईन ना तेव्हा मग अवनीला पण घेऊन येईन. म्हणजे कसं अवनी इकडे निवांत खेळत बसेल. आता आणलं असतं पण काही धावपळ झाली ते आता आणणार परत होळीला आणणार. मग जास्त धावपळ नको उगाचच मग नंतर ना त्रास होतो. गेल्या महाशिवरात्रीला आठवतं आहे की 2-3 दिवस जागरण झालेलं आणि मग त्या जागरणामध्ये सगळेच आजारी पडलेलो. मी अवनी मयुरी आई सगळेच पडलेलो. आता कसं आहे आपण आजारी पडलो ठीक आहे. जेव्हा लहान मुलं आजारी पडतात ना तेव्हा खूप भारी पडतं. म्हणजे अवनी जेव्हा आजारी पडलेली ना तेव्हा नको वाटतं ते. कारण त्यांचा हाल खूप होतात. आपल्याला कसं काय होतं आहे काय नाही ते कळतं. लहान मुलांना ते कळत नाही आणि मग खूप त्यांची चिडचिड असते. मग आपल्याला पण ते पाहवत नाही. त्यामुळे म्हटलं धावपळ नाही करायची आयुष्यामध्ये निवांत करू. त्यावेळेस म्हटलं मी जाऊन येतो. आता ॲक्च्युली काय अशी मोठी गावाला कामं अशी नाही आहेत. जस्ट गावच्या 1-2 मीटिंग्स आहेत आणि त्याच्यानंतर मग महाशिवरात्री. तर महाशिवरात्री वगैरे करून मग आपल्याला निघायचं मुंबईला. गावाला आलं ना की चेहरा पण एकदम असा खुलून जातो. एक
वेगळाच आनंद आहे गावाला. म्हणजे नाही शब्दात सांगू शकत नाही मी. ते फक्त व्हिडिओ करताना तुम्हाला जाणवत असेल की गावाला आलो ना एकदम खुश असतो, जाम भारी वाटतं. म्हणजे असं काय मोठी गोष्ट नाही आहे गावाला येऊन मी काय असं मोठं काही करत नाही. पण हां, गावच्या घरात जेव्हा येतो ना तेव्हा एक तो आनंदच वेगळा असतो. आईसोबत असते, गावचं वातावरण एवढं. आणि ॲक्च्युली लहानाचं मोठं मी गावाला झालो, त्यामुळं गावच्या मातेशी जे काय आपलं नातं असतं ना ते तोच समजू शकतो जो गावाला राहिलेला आहे किंवा गावात मोरलेला आहे. त्यामुळं बरं वाटतं जरा. तर आता आपण जे रताळी खणली ना, ॲक्च्युली त्याचा वंडा कधी मग मेमध्ये करशील ना मग आगोटी मग तसं नाही तयार कधी करशील आगोटी ना. तर आता जे आपण रताळी खणली ना ती काय करायची माहिती की आईने आता परत त्याचा वंडा नाही केला. आता वंडा करून फायदा नाही, पाण्याचा प्रॉब्लेम आहेत. म्हणजे पाणी टाकून रताळी होत नाहीत. ॲक्च्युली पावसाच्या पाण्यावर रताळी चांगली होतात. आता फक्त आईने बुंदे ठेवलेत ना डायरेक्ट. हे टाकायचं आहे वरलं ही वरती ही घाण टाकून देणार. इकडे बुंदे फक्त रोवून ठेवलेत. म्हणजे तो वंडा नाही, हे मग आपल्याला वंडा जेव्हा आगोटी बनवणार ना तेव्हा हे सगळी रताळीची वेल कामाला येणार. त्यासाठी आईने फक्त असे पुरून ठेवलेले. आता ह्याला फक्त थोडं पाणी घालायचं रोजच्या रोज आणि ही शिरावटी ठेवायची, नाही तर कोंबडी सगळं विस्कटून टाकतात. म्हणजे कोंबड्यांना गावाला सांभाळणं म्हणजे मोठी गोष्ट आहे. सगळी वाट लावून टाकतात. नाहीतर हे उकरण्याचं काम म्हणजे कोंबड्यांचं काम. त्यांना काय मजा येते काय माहिती. लाईव्ह डेमो तुम्हाला बघायचं आहे. म्हणजे कोंबडी जेव्हा आपण पाळतो ना तेव्हा गावाला अशी उकरतात. त्यांना त्याच्यात काय छोटे मोठे किडे मुंगे काय भेटतात ते भेटतात. पण असं मग झाकण नाही ठेवलं ना की असं हे उकरतं. ते बघा मोठा खड्डा करेल तिथे तेव्हा तिला शांती भेटेल. त्यामुळं मग रताळीचा वंडा वगैरे जेव्हा करतो ना, आता कसा हा वंडा बनवलेला नाही त्यामुळे आईने तिकडे काही चेपान नाही ठेवलं आहे. फक्त इकडे जे चेपलं आहे ना हे बघा इथे 2-3 वेल डायरेक्टली पुरलेत तेव्हा फक्त तिकडे चेपण ठेवले. मग इथले उकरू नये कोंबडीने. ही बघा तुरेवाली कोंबडी. ऐ चल घरी, चल चल घरी चल. आता गावाला तुम्हाला ना सर्व घरांच्या समोर अशी ही लाकडं दिसतील. ह्याला भाऱ्या बोलतात, लाकडाच्या भाऱ्या. मोळी असते त्याची छोटी आणि भाऱ्या म्हणजे मोठ्या. तर अशा या भाऱ्या पाहायला मिळतील. ही सर्व पावसाळ्याची सोय. आपलं फणस पण लागलं आहे. फणसाची भाजी एकदा करू गावाला आलो आहे तर. कारण हा फणस पिकतो कधी माहिती आहे का, पावसाळ्यात जेव्हा आपण खाऊ शकत नाही. त्यामुळं मग भाजी बनवून आहे ना खायची, बरं वाटतं. हा जवळपासच आहेत, काढू शकतो हाताने. तर लवकरात लवकर आपण भाजी बनवूया फणसाची. गावाला आता पाकाड्या पण झाल्यात. हे बघा वरून येताना पहिल्यांदा थोड्या दगड्या होत्या. आम्हाला तर सवय होती, पण नवीन माणूस येईल त्याच्यासाठी आता मस्त झालं. हे बघा अशा पाकाड्या. हे आपलं घर आणि घराच्या इथूनच अशा पाकड्या परत खाली गेल्यात. पेरू नाही लागले म्हणजे लागले होते आता गेले, उलागले म्हणजे संपले. आता काही पेरू नाही जास्त, 1-2 पेरू आहेत पण ते पण खूप कच्चे आहेत अजून, छोटे आहेत. तो ते एकदम जवळ आहे तिथे. चला मंडळी रताळी वगैरे झालेले आहेत खणून आणि आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 7. तर अजून पण उजेड आहे बऱ्यापैकी. कधी काढो कधी होतो आई? अच्छा इकडे आई आहे, चहा आणून दिले. तर या मंडळी हे गावाकडचा कोरा चहा प्यायला. भरपूर उजेड अजून, मस्त वाटतंय. आणि ॲक्च्युली आताचा हा जो टायमिंग असतो ना त्याच्यामध्ये जाम भारी वाटतं. इकडून असं ह्या साईडून आहे ना उजेड मारतो आहे पश्चिमेकडून, कारण आत्ता सूर्यास्त झाला आहे ना. तर उजेड बघा एकदम असा डोळ्यावरती असं वाटतं की दिवसच आहे. दिवस नाही आहे, 7 वाजलेत. आता काळोख पडायला लागला आहे. पण तिकडून डायरेक्ट तो तिकडून असं कोणतरी वाटेल लाईट वगैरे मारत आहे, कारण आत्ताच जस्ट सूर्यास्त झाला आहे ना. तर सूर्यास्तानंतर असं क्लायमेट असतं. असं म्हणजे चहा प्यायला या भारी वाटतं. गावाकडे आहे ना असं अंगणात राऊंड मारत निवांत चहा पिण्यात पण काही वेगळाच आनंद आहे. असो रताळी पण आपल्याला छान मिळालीत. तर वाटलं नव्हतं एवढी रताळी मिळतील, पण बरीच रताळी मिळते त्या मानाने. तर चला म्हणजे आता चहा पितो आहे, त्यानंतर वगैरे फ्रेश वगैरे होणार आणि मग पायरीकडे एखादा फेरफटका होईलच. तर चला म्हणजे आता पोहते इथे थांबूया.
भेटूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.